सो हॅलो गाईज, आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि मी काल रात्रीच घरी आलो आहे. तर आपण खूप साऱ्याच गोष्टी करणार आहोत की कोकणात काय काय गणपतीमध्येच होतं, स्पेशली गुहागरला. सो खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवेन आज. सो स्टे ट्यून विथ मी. सगळ्यात पहिलं तुम्हाला आमचा गणपती बाप्पा दाखवतो. छोटासा आहे पण खूप क्यूट आहे. सो आता तुम्हाला मी भेटवतो माझ्या मम्मीशी. हे मम्मा, आज काय बनतंय जेवायला? आज घेवड्याची भाजी, वरण, अजून चपाती, ओके, तुळशीचं नैवेद्य, चपाती करपली. चपाती करपलेली आहे. आणि हा आमचा कालू, खूप सुंदर मांजर. हा कालू. आणि हा आमचा मोठा बोकड. कसा चरतोय. आणि हे आमचे बाकीची माऊ. ही सर्वांची आजी आहे बरं का. ही आजी आणि ही नातू आहेत, त्यांचे नातू, छोटे छोटे नातू. पोरगी कुठे गेली ती? आणि नेहमीप्रमाणे मी कचरा काढायचं काम माझ्याकडे घेतलेलं आहे. सो कचरा काढतो पहिला. कचरा काढून झालेला आहे डन. आता मी जातो थोडा रनिंगला. खूप दिवस आहे, 2 दिवस माझे रनिंगचे चुकले. माझी 7 तारखेला हेअर ऑफ आहे, तुम्हाला माहितीच आहे. पण पहिल्या दिवशी तर बड्डे होता आणि मला ट्रॅव्हलिंग करायचं होतं म्हणून मी रनिंग स्किप केलं. आणि काल ॲक्च्युली मला दीदीकडे जावं लागलं, त्यामुळे माझं रनिंग तिकडे स्किप झालं. ना जिम झाली ना रनिंग झाली. सो आज मी दोन्ही गोष्टी करणार आहे. आता रनिंगला चाललो आहे आणि इव्हिनिंगला जिमला जाईन, वर्कआउट करेन. सो चला जाऊया. खूप दिवसांनी शूज यूज करतोय, तर हे करावं लागेल. एक ॲपल खाऊन येऊया. हा व्ह्यू बघा. हा रस्त्याचं काम चालू आहे. काम चालू केलं आणि पाऊस चालू झाला. सो तसंच पडून काम. खूप चिखल झाले इकडे, चालायचे वांदे बापरे. बट होईल, पुढच्या वर्षी नक्कीच होईल असं अपेक्षा आहे. बघूया आमच्या ग्रामपंचायतवाले काय करतात. अँड दिस इज द हेवन. आता वॉर्मअप संपला आहे. मी वॉर्मअप दाखवायचा वेळ नाही घालवला. सो आता रनिंग चालू करूया. ओके, पहिलं मी स्ट्रेवा ऑन करतो. कारण आपल्याला आपलं ट्रॅक पण करायचं आहे. किती किलोमीटर रन केलं आहे, किती मिनटामध्ये रन केलं आहे, आपलं ॲव्हरेज स्पीड काय होतं, तो सर्व ट्रॅक करायचं आहे. सो लेट्स गो अँड लेट्स स्टार्ट रन. कोकणची हवा म्हणजे यार नुसती फ्रेश. नो, 0 पॉल्युशन. 0 म्हणजे मायनस पॉल्युशन. किती फ्रेश वाटतं बघा धावल्याने. काय आज माझं गोल आहे मिनिमम 4 किलोमीटर्स रनचं. तर कंप्लीट करेनच, पण जास्त झालं तर जास्तसुद्धा रन कंप्लीट करेन. ओके, माझ्या आता एनर्जी लेवलवर डिपेंड आहे. ॲक्च्युली काल खूप मोदकसुद्धा खाल्लेत. एनर्जी लेवल तर आहे. सो ते किती एनर्जी मेंटेन राहते, किती रनपर्यंत जी मी मेंटेन करू शकतो तोपर्यंत बघू. त्या बोलल्याने मी थकत आहे. सो मला रन कंप्लीट करतो. बाय. हे 2 छोटे मित्र भेटलेत मला. तुझं नाव काय ठेवूया बोल पहिलं. मला नाव काय ठेवायचं पटकन बोला. माझा पाठी लागू नका, मी लय लांब जाणार आहे. तुम्ही हरवाल तिकडे. तुमची आई येईल माझ्या मागे लगेच. शिनचॅन अँड टू नोबिता. ओके, शिनचॅन अँड नोबिता. बाय बाय बाय. पाऊस संपला, टाटा.
बाय बाय. सो गाय 2 किलोमीटर रन कंप्लीट झाले. हातीत गोळाला 2 किलोमीटर अजून रन करेन. आज थोडं लेझी फील होतं आहे कारण काल मोदक खाल्ले आहेत. रात्री मम्मीने गणपतीच्या प्रसादासाठी शेवया बनवल्या त्यासुद्धा खाल्ल्यात. सो एकदम जड फील होतं आज. तरी पण ट्राय करतो 4 किलोमीटर धावायचा. हाय बोलो गाईज. ए गाईज हाय बोला. गाईज आहेत माझ्यासोबत. यांचं नाक खूप आवडतो मला. खूप थंड असतो. ए बाई आता मला मारली असती ती. मी पण काही कमी नाही पण मारली असती. चला परत 2 किलोमीटर रननंतर भेटूया. तर गाईज 3.5 किलोमीटर रन कंप्लीट झाले. बट खूप जास्त पोटात दुखायला होता. तरी मला आता आठवलं की मी आता डिप्लोमा इन न्यूट्रिशन कोर्स करतो. सो त्यामध्ये आम्हाला सांगितलं स्पोर्ट न्यूट्रिशनमध्ये की बिफोर हाय इंटेन्सिव्ह वर्कआउट आणि एक्सप्लोजिव्ह वर्कआउटच्या अगोदर हाय फायबर काही खायचं नाही. आणि मी आता ॲपल खाऊन आलो. सो त्यामध्ये खूप फायबर असतात. दॅट्स वाय माझं परफॉर्मन्स थोडं लो झालं आहे असं मला वाटतं आहे. स्टील काहीतरी रिझन असेल. बट आज खूप थकायला होतं आहे. तरीही आता 3.5 किलोमीटर रन कंप्लीट झाले. आता मला इथून ते घरापर्यंत लगभग 400-500 मीटर तरी असेल म्हणजे अर्धा किलोमीटर. सो माझं ते रन होईलच. तो 4 किलोमीटर कंप्लीट होऊन जाईल. पण करणार कंप्लीट. भले पोटात दुखू दे. अरे तुम्ही तर दोघंच होतात. तिघं झालं होता. आता मला एक अजून नाव आठवावं लागेल. तू शिंचान आहेस राईट. तू नोबिता आहेस हिरवा कलर लागलेला. आणि तुझं नाव आता किधरेस. तू 3 कार्टूनचे 3 मेन लीडरचे तुम्हाला नाव दिले. मेन लीडचे. ओके. हे तिघांना बाय बोललो कारण मी आता परत इकडे येणार नाही. आता मी घरी जाणार डायरेक्ट. किधरेसू सिंचन अँड नोबिता बाय बाय. चलो टाटा टाटा गाईस. घराजवळ आलो आहे. तरी माझ्या अजून 4 किलोमीटर कंप्लीट नाही झालेत. स्टील बघूया. तर मला थोडंसं माझ्या अंगणामध्ये धावावं लागेल. $100 मीटर्स रिमेन. आणि हा बॉट हा आळशी माणूस गणपतीच्या गाण्यावर नाच करतो आहे. माझं 4 किलोमीटर रन डन. सो आपण थोडेसे कॅलिस्थेनिक स्किल्स करूया आता. थोडं दिवस घेऊन रेस्ट कंप्लीट झाला. थोडंसं त्या कॅलिस्थेनिक स्किल करतो म्हणजे आपलं मॉर्निंग रुटीन कंप्लीट होतं. अरे आमचे आजोबा आलेले आहेत. आम्हाला ओरडते काय नाही. आजोबांना सक्सेस लावून आपण करायला पाहिजे. पण ते पटके तुम्हाला तो एनर्जी लो. तर आता करूया मस्त थंड पाण्याने आंघोळ. ही आमची विहीर आहे आणि हे पाणी निघतं आहे आता. तर मी हाच पाणी अंगावर घेऊन डायरेक्ट गार पाण्याने थंड पाण्याने मस्त आंघोळ करणार आहे. हो गरम झालेलं आहे. लेट्स गो. ही आंघोळ झालेली आहे. आणि आमचा कालू हा आमचा कालू आहे. अतिशय शांत प्राणी. दिसायला पण तितका सुंदर आणि प्रेमळ. हा ना माझा कालू. अजिबात अग्रेसिव्ह नाही. अजिबात. त्याला तुम्ही यू फोल्ड करा तो असा यूमध्ये फोल्ड होईल. त्याला तुम्ही व्ही फोल्ड करा तो व्हीमध्ये फोल्ड होईल. काय सोन्या माझ्या. कुचू 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 कुचू.
तर आता झालेलं आहे रन, आंघोळसुद्धा झालेली आहे. आता मम्मीच्या हातचं चमचमीत भाजी आणि चपाती. कुठली भाजी मम्मा? एवढा घेवडा. काय प्रोटीन ही प्रोटीन, फायबर ही फायबर खाओ, प्रोटीन का संबंध नाही आहे. प्रोटीन कुठे आहे मम्मा? हां, प्रोटीन फूड कुठे आहे? उद्या उद्या काय उद्या? मग आज काय खाणार? आज काय फक्त फायबर? आज गुरुवार आहे. मला प्रोटीन हवं आहे. तर आता मला मम्मीने पाठवलं आहे बाजारात मिक्स भाजी आणायला. तर जाऊया आता मिक्स भाजी आणायला. काय आता धावून आलेलो, आंघोळ करून फ्रेश झालो. चल कालू, काय आला? काय झालं तुला? का रडतोय? हां, खूप सुंदर प्राणी आहे. अरे मांजर म्हणजे जगातला सगळ्यात सुंदर प्राणी आहे. शोंड्या माझ्या. ही मिक्स भाजी आता घेऊन मी जाणार घरी. तर मला भेटले आपले आजोबा. आजोबा हाल करा. हे आजोबा म्हणजे आमचे सगळ्यात हँडसम आजोबा, सगळ्यात हँडसम. जवानीमध्ये तर आजोबांचे खूप किस्से होते. हा ना आजोबा? खूप जास्त. माझी फॅमिली खूप भारी आहे. सो जाऊया आता घरी. हां, कबड्डी खेळायचो आजोबा, व्हॉलीबॉल. हां, आपण खेळायचो नाही ते सर्व, किती मजा यायची. आता पावसामध्ये काहीच खेळायला भेटत नाही. हो राईट. हो मग तर मिक्स भाजी वगैरे घेतले नाही. हो हां राईट. हे म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये ग्रेट आहे की कोणीही व्यसन नाही करत. काहीच नाही. सो ते जेनेटिक्स आम्हाला भेटले. विचार करा की जर मी अजून मेहनत करेन तर कुठेच आहे, तो करत राहूया. जाडी कर. माझा ब्लॉग आडवा म्हणणार आहे, तू व्हिडिओ उभी करते का? जास्त जाडी करू नकोस, बारीक करू नको. त्याचा आवाज येतो. मग येणार. एवढा कापतात. आता ती फरस बी कशी कापायची? ते कालसारखं इकडनं तिकडनं काढ. निघत नाही आपण. जेवढं निघेल तेवढंच. तर काय आता मम्मीला ही हेल्प करून कंप्लीट झालेली आहे. पण बनवून झालेलं आहे. आता दैवाला नैवेद्य सुद्धा दाखवलेलं आहे. सो आता खाऊया. तर मम्मी आज काय काय बनवलंस मेन्यूमध्ये? आजोशी पंचमीचं जेवण आहे. ओके. भाजी बिना कांद्याची, बिना तेलाची. ही भाजी आहे स्वकष्टाचं जेवण. मग तू रोज तू स्वकष्ट करून जेवण. तयार म्हणजे भात हाताने केलेलं असतं, भाज्या स्वतः पिकवलेल्या असतात. ही आहे खीर. काय जेवण करून पण झालेलं आहे. मस्त जेवण होतं खूप सारी. आता मस्त पाऊस पण चालू झालेला आहे, बघू शकता पाऊस. क्लायमेट एकदम थंड झाले. आता थोडं झोपेन आणि 4:30-5पर्यंत जिमला जाऊया. आज मी वर्कआउट करेन शक्यतो लेग्स मारणार, कारण माझं मंडेला लेग होते बट लेग स्किप झाले. सो आज लेग ट्रेन करेन, उद्या शोल्डर आणि परवा आर्म, असे माझं वर्कआउट संपून जाईल. तर आता 5 वाजलेले आहेत. आम्ही चाललो आहे जिमला. पाऊस येतो तर म्हणून मम्मीने मला लेडीज छत्री दिली आहे. ते बघा तिथेच थांबले. माझा ओरा मायनस करते लेडीज छत्री देऊन. असं दे. तर माझ्यासमोर माझी सगळ्यात आवडती म्हणजे बोलतात ना दृश्य चालू आहे. जावसं तर खूप वाटते खेळायला, बट मला जिम मिस करावी लागेल. उद्या खेळू. तर आता जिमला पोहोचतोय. तर ही अशा प्रकारे आहे आमची जिम. आज माझे लेग्स होते, सो जास्त वर्कआउट मी करणार नव्हतो, कारण मला क्रॅम्प्स पहिल्यापासूनच येत होते. आणि हा माझा छोटा भाऊ मला दाखवतो आहे आंबलास्टर आणला आहे ते जिममध्ये. आणि मग असंच करत जिम वर्कआउट चालू केला. वर्कआउट संपला, पण क्रॅम्प्समुळे परत मला जास्त वर्कआउट करताना आला. सो आज एवढंच वर्कआउट केला. घरी येऊन फ्रेश होऊन आरतीला गेलो. हा आमचा मोठ्या घरातला गणपती. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल पण नक्कीच प्रेस करा, कारण मी यापुढेही खूप सारे असे मजेदार ब्लॉग किंवा व्हिडिओ पोस्ट करणार आहे.
तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये. बाय.